नमस्ते विद्यार्थ्यांनो. आपण 101 चांगल्या सवयी शिकत आहोत. आतापर्यंत आपण 3 चांगल्या सवयी शिकलेलो आहोत. बरोबर ना? हो. बरोबर ना? हो. 3 शिकलो का 2? तुमची परीक्षा पाहिली, मी लक्ष किती लोकांचं. 2 चांगल्या सवयी शिकलो आहोत. पहिली सवय कोणती होती? एकाने सांगा. अगोदरच सांग. आपलं अंथरूण काढणे किंवा आपल्या अंथरुणाची घडी घालणे. स्वतः रोज घडी घालणे की नाही. काल दुसरी सवय शिकलो. कोणती शिकलो शेवटी? 3 मिनिट ब्रश आपले दात घासावे. बरं, 3 मिनिट आपले दात स्वच्छ घासणे ही सवय आपण काल शिकलो. आज आपण तिसरी सवय शिकणार आहोत. स्वतःच्या ताटातील सर्व अन्न खाण्याची सवय. स्वतःचं ताट जेवल्यानंतर स्वच्छ दिसलं पाहिजे. मग यासाठी आपण काय करावं? तर त्याच्या पण 3 पायऱ्या आहेत. प्रत्येक गोष्टीच्या 3 छोट्या छोट्या पायऱ्या मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला हे लक्षात घ्या की आपण जी प्रार्थना म्हणतो अन्न घेताना, अन्न खाताना, त्या प्रार्थनेद्वारे काय सांगितलेलं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नाला आपण पूर्ण ब्रह्माची उपमा दिलेली आहे. त्यामुळं आपल्या ताटातलं घेतलेलं संपूर्ण अन्न आपण खाणं ही आपली जबाबदारी आहे. खूप लोकांना पहा जगामध्ये वेळेवर 2 वेळचं अन्न सुद्धा मिळत नाही. बरोबर की नाही? तर 3 पायऱ्या पहिल्यांदा लक्षात घेऊया, जेणेकरून तुमच्या ताटातलं अन्न रोज तुम्ही सगळं स्वतः संपवू शकाल. तुम्ही रोज शाळेमध्ये सुद्धा डबा आणता. मी पाहते खूप मुलं काय करतात, मॅडम चपाती संपलीच नाही, अर्धी चपाती घरी घेऊन जातात. परंतु घरी गेल्यानंतर काय होतं, ही चपाती फेकून दिली जाते. हॉटेलमध्ये सुद्धा, ज्या ठिकाणी बुफे डिनर असेल, लग्न असतील, मुंज असेल, वाढदिवस असेल, अशा ठिकाणी चांगलं अन्न पाहून आपण भरपूर अन्न घेतो, ताट वाढून घेतो, एकच पदार्थ भरपूर प्रमाणात घेतो आणि मग आपल्या पोटाचा आपल्याला अंदाज येत नाही आणि मग आपल्याला ते नंतर जात नाही, उलटीसारखं होतं आणि फेकून दिल्याशिवाय त्याचा पर्याय आपल्यापुढे उरत नाही आणि मग हे डस्टबिन अन्नांनी भरले जातात. परंतु हे अन्न बनवण्यासाठी किंवा ह्या अन्नाचं उत्पादन घेण्यासाठी शेतकरी वर्गाने खूप काम केलेलं असतं. त्यानंतरचा मजूर वर्ग आहे, त्यानंतर कुकिंग सगळी सिस्टीम आहे, याच्यामध्ये आपली आई सुद्धा आहे. आपली आई सुद्धा स्वयंपाक बनवते. या सगळ्यांचा आपण अप्रत्यक्षपणे अपमान करत आहोत. तो आपल्याकडनं होऊ नये आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म राहावं यासाठी त्या 3 पायऱ्या लक्षात घ्या. पहिली पायरी काय आहे की स्वतःला लागतंय तेवढंच तुम्ही ताटात वाढवून घेणं गरजेचं आहे. आपल्या कोणाच्याच घरी असा नियम नाही की एकदाच ताट वाढलं जाईल परत मिळणार नाही. असं कुठंच होत नाही, कुठल्याच घरी नाही. कुठल्या आईला आवडणार नाही की मुलांनी परत मागितली, रस्सा भात द्या, आई भाकरी छान झाली, मटणाची भाजी छान झाली, अजून भाकरी द्या. आईला खूप आनंद होईल. परंतु जर तुम्ही ताट स्वच्छ केलं तर, खाऊन सगळं अन्न संपवलं तर. म्हणून सुरुवातीला जेव्हा तुम्ही ताट वाढून घेता तेव्हा ताट वाढून घेताना ते किती घ्यायचं आहे? आपण वाढून थोडंसं घ्यायचं, जेवढा आपल्याला अंदाज येतो की आज मला भूक किती आहे, आज माझा नाश्ता भरपूर झाला आहे, किंवा आज माझ्या पोटात बिघाड आहे, किंवा आज मला खूप भूक लागली आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या ताटामध्ये 1 चपाती, थोडासा भात, थोडंसं वरण, काय भाजी असेल त्यानुसार वाढून घ्या. हेच गणित तुमच्या डब्यासंदर्भात सुद्धा आहे. आई तुम्हाला डबा देते पण आई विचारूनच तुम्हाला पोळ्या भरते. मी सुद्धा आई आहे, मी सुद्धा माझ्या मुलांना विचारून भरते, आज किती पोळ्या भरू, आज किती चपात्या भरू, 2 भरू, 1 आणि अर्धी भरू, 1 भरू. माझी मुलं मला सांगतात, त्यानुसार मी त्या चपात्या भरते. आईलाही तुम्ही हे सांगा की आई तुम्हाला रोज 2 चपात्या देते परंतु तुम्हाला त्या संपत नाही, तुम्हाला रोज 1च चपाती दे, शाळेमध्ये आम्हाला भात सुद्धा मिळतो, होय की नाही. जेणेकरून ती चपाती वाचेल, ते गहू वाचतील, ते पीठ वाचेल, आईचं तेवढं 1 चपाती करण्याचं श्रम सुद्धा वाचेल. हा झाला पहिला नियम की ताटात सुरुवातीला थोडंसं वाढून घ्यायचं. दुसरा नियम, पहिलं ताटातलं अन्न संपल्याशिवाय दुसरं पुन्हा ताटात वाढून घ्यायचं नाही. बुफे डिनरला आपण कधी गेलो की पटकन आपली आवडती भाजी किंवा आईस्क्रीम संपते की काय, गुलाबजाम संपते का काय, संपतात की काय, म्हणून आपण काय करतो, एका वाटीमध्ये त्या माणसाने 2 गुलाबजाम दिलेले असतात, आपण मात्र अजून 2 द्या, अजून 2 द्या, असे करत 5-6 गुलाबजाम आपण घेतलेले असतात आणि सगळं ताट जेवण झाल्यानंतर आपल्याला ते 5-6 गुलाबजाम खाल्ले जात नाही.
जेव्हा माझ्या ताटातलं सगळं अन्न संपेल तेव्हाच मी दुसऱ्यांदा ते ताट रिफिल करणार आहे, पुन्हा ते घेणार आहे. ते सुद्धा मला लागतील तेवढेच पदार्थ मी घेईन. जर मला चपाती लागेल तर मी चपाती घेईन. जर मला चपातीने आता पोट भरले तर मी थोडासा भात घेणार आहे. हा झाला दुसरा नियम. आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा नियम तो म्हणजे आपल्या ताटात तर आपल्याला काही टाकायचं नाहीच आहे, परंतु आणायचं आहे. कधी राहीलच आपल्याकडनं काही, अचानक एखाद्या दिवशी मला बरं वाटलं नाही, परंतु अंदाज आला नाही, म्हणून जर माझ्याकडनं ताटात जर काही राहिलंच तर ते मात्र अगोदरच ताटातून बाजूला काढा. आणि पुन्हा जेव्हा तुम्ही जेवण करणार आहात थोड्या वेळाने त्यावेळेस मात्र ते गरम करून घ्यायला विसरू नका. आणि ते थोडंसं आधी खा आणि मग नंतरचं अन्न खा, जेणेकरून त्या अन्नाचा होणारा अपमान तुमच्याकडून वाचणार आहे. येतंय लक्षात? त्यामुळे आजपासून स्वतःच्या ताटातील सर्व अन्न खाण्याची चांगली सवय तुम्ही सर्वजण स्वतःला लावून घेणार का? मला माहिती आहे आपल्यापैकी भरपूर सगळे जणांच्या घरी नियम आहे. आपण इकडे गावाकडे राहतो त्यामुळं आपल्याकडे ताटात टाकून दिलं जात नाही, खूप क्वचित प्रसंगी टाकून दिलं जातं. परंतु शाळेमध्ये मी बऱ्याच वेळेस बघते खूप मुलं डबा परत नेतात. तर असं करत जाऊ नका. जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढाच डबा भरण्यासाठी आईला सांगा. आणि ज्यावेळेस तुम्ही लग्नामध्ये जाता, कुठल्या कार्यक्रम अटेंड करता, त्यावेळेस मात्र तुम्हाला जे पदार्थ आवडतात ते पदार्थ सुरुवातीला घ्यायचे. आपण काय करतो, आपण रोज चपाती भाजी वरण भात हे पदार्थ आपण रोज खातो, आपण तेही घेतो. आणि त्याच्याबरोबर जर काही चायनीज न्यूडल्स शेजवान राईस वगैरे असेल तेही घेतो. पण आपलं एवढं पोट नाही याचा अंदाज घेऊन त्या बुफे डिनरमध्ये पहिल्यांदा तुम्ही एक चक्कर मारा. चक्कर मारल्यानंतर कुठले पदार्थ आपण युजली घरात खात नाही असे पदार्थ खा. त्या पदार्थांची टेस्ट घ्या, जेणेकरून ते पदार्थ सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात खायला मिळतील आणि अन्न सुद्धा टाकलं जाणार नाही. येतंय लक्षात? थँक्यू.